आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। हॅलो हा काका। हा हॅलो प्रसाद राजे, घराकडे असात का मोहिमेवर? हा काका, एका बिझनेसच्या डीलची मीटिंग होती ना, तिथेच आहे। ताबडतोब घराकडे ये, शिरला कानात। अरे ए बाबा, ए प्रसाद, तू शुद्धीत हस ना? हो 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 काका। मग ताबडतोब घराकडे ये। हो आलोच। बिझनेस मीटिंग करतोय। हे बघ, मला जावं लागेल, एक महत्वाचं काम आहे। हा निघ निघ। हा पण त्या अँटिक पीस बद्दल कोणाला बोलायचं नाही काय? एक पेग मारूनच जातो। आणि लवकर शोध त्या अँटिक पीस। हो हो, तू काळजी करू नको। चल येतो। त्या अँटिक पीसचं लक्षात ठेव। ताई, काय हेल्प करू? नको। वहिनी तुला? नाही नको। वहिनी भाजी आणली। गौरव, काय आहे? भाजी आहे। भाजी कुठल्या पिशवीत आणली आहेस? सॉरी 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 ताई, सॉरी ताई। अगं ते पुढच्या वेळेस कापडी पिशवी न्यायची, प्लास्टिक नाही। हा हा, नक्की नक्की। सॉरी सॉरी। गौरव काका, काय ग? या डोंगरांना कुठला कलर देऊ? डोंगरांना हा काय? थांब, तुला मी हेल्प करतो। थांब, उठ। हे बघ, हॅलो 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 हॅलो। हाय गाईज, मी आहे सुचित्रा मयेकर। खूप दिवस झाले मी लाईव्ह नव्हते आले, तर म्हणलं चला आज लाईव्ह जाऊयात, नाही का? हो, कारण हिला काही काम देणार आहेत, ही रिकाम नाही देणार। देत नाही जा, देत नाही जा, देत नाही जा, देत नाही जा, देत नाही। तू ठीक आहेस? हो नक्की? हो ताई। ए ताई ताई, हिच्यामुळे झालंय सगळं। नाही नाही, यानी माझा ताई फोन चिटल्याने कशाला माझा फोन तू दिला? काय चाललंय तुमचं? हर्षदा पडली असती आणि तिच्या पोटाला काही झालं असतं तर?
अरे तिच्या पोटात तिचा साखरपुडा आणि लग्न तोंडावर आहे. तिला कसलीही दुखापत झालेली मला चालणार नाही. ताई काही झालंय का? नाही तुम्ही अचानक असं वागलात म्हणून विचारलं. काही नाही. सुचित्रा सॉरी. आता तुम्ही लहान नाही आहात. जबाबदारीने वागा जरा. किती ती मस्ती. तुमच्या मस्तीचा प्रॉब्लेम नाहीये मला, पण तुमच्या मस्तीमुळे घरात कोणाला दुखापत झालेली मला चालणार नाही. तुमची काळजी वाटते रे. सुचित्रा, मस्ती करताना भान ठेव. आणि तू पण गौरव. सॉरी ताई. सॉरी. चल. आज जरा आपल्याला जास्तच झाली कच्ची मारली ना. काकांना कळायला नको. पाणी मारतो. या हिरो प्रधान वयकर. आजी पाय शिकून गेली वाटते. आजी आता कसा वा प्रसाद मयकर हँडसम बॉय. आता वासाचं बोल. वासाचं काय करायचं. हा काकांपासून
4 हात लांबच राहतो. विष. काका 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 तुम्ही मला असं तडकाफडकी काय बोलवलं तुम्ही मला? ती गिरिजा परत तुम्हाला काय बोलली का? तिचा ना आज सोक्ष मोक्षच लावून टाकतो. थांबा घरी जाऊन आलो. ए पोरा थांब. हे बघ प्रसाद, मला तुझ्याशी बोलायचंय. तू काय ठरवलीलस ना आधी तर माका सांगू नको. आणि या काय आज काहीच्या बैठकीत जाऊन येलं एकदम पिळो बिळो टापटीप केस. बैठकीत जाऊन आलास की बैठकीत बसून आलास हे लपवण्याचा हा प्रयत्न आहे हा? काका काय बोलताय तुम्ही? हा कसली बैठक कसली? ओ खरंच आज कसलीच बैठक नाही करून आलोय मी. हा ओ कोणाची शपथ घेऊ मी? हा खरंच सांगतोय. रोज शपथ घेऊ रोज. आमच्या पोरांचं नाव घेशील ना मुस्कट फोडेल. बरं माझी शपथ घे. काका तुम्ही का बोलवलंय म्हणून? तुम्ही काय मयेकरांच्या खानदानाची इज्जत वेशीवर टांगूची ठरवलेली आहे काय? म्हणजे म्हणजे तुला सगळं माहिती आहे तरी तू विचारतोस म्हणजे? अरे पण लोक मला प्रश्न विचारतात त्यांना आम्ही काय उत्तर द्यायची? तुमचा बाप गेला तेव्हा काका म्हणून तुमच्या पाठीशी उभं राहण्याचं ठरवलं. पण तुझ्या घरच्यांचं काय करू? ते सारखा माझा अपमान करत असतात, मला त्रास देत असतात, त्याचं काय करू? काका बरोबर बोलताय तुम्ही, पण नेमकं कशाबद्दल बोलताय? हर्षदा आणि विघ्नेशने पळून जाऊन लग्न करायचा प्रयत्न केला हे तुला माहित नाही? तुझ्या चेहऱ्याकडे बघूनच कळते रे यातलं तुला काहीच माहित नाही. खरंच काका मला काहीच माहित नाहीये. लाज नाही वाटणं असा बोला? अरे कसलं रे तू या घरातलं मोठं पोरगो. ते मंदिरातले पुजारी माका सांगतात आणि तुका काहीच माहित नाही. त्यांचं लग्न आधीच ठरलंय ना, मग एवढी घाई का? आणि काय रे, हर्षदाने असं केलं तर मग आमच्या पोरांची लग्न होताना अडचण नाही येणार? हे बघ प्रसाद, तुला हे जे काय माहित नाही ना त्याचा घरी जाऊन जाब विचारू नकोस. त्या सगळ्यांबरोबर ना जरा प्रेमाने बोल. हर्षदाच्या लग्नाची नेमकी काय भानगड हा हे समजान घे. सगळे अधिकार तुझ्या अशा ताब्यात यायला पाहिजे. घरातला मोठा पोरगा आहेस ना तू. काय उपयोग नाही, तुझा धाकच नाही. जर धाक असता ना तर सगळ्यांपासून असं वेगळं वागलं नसतंस. आता जा घरी जा आणि त्यांच्याशी जाऊन बोल. बाबा प्रसाद दादाच्या हातात कोलीत देत आहेत. आता तो त्यांचं घर पेटवणार. जमेल का त्याला? बघू. आधी ती गिरिजा डोळी जड होत होती, आता हर्षदा. मला सांग, साखरपुडा ठरलाय ना, मग या मुलीला अवदसा सुचली कुठून? नाही तर काय, उद्या जर काही कमी जास्त झालं ना तर लोक माझ्या तोंडाला काळं फासतील.
उद्या जर काही कमी जास्त झालं ना तर लोक माझ्या तोंडाला काळं फासतील. मयेकरांच्या खानदारातला कर्ता पुरुष आहे ना मी. हो ना. आणि नेमकं काय घडलं ते पण आपल्याला माहित नाही. बरोबर बोललात काका तुम्ही. हा, जाऊ दे प्रसाद, तुला ना काहीच माहिती नाही. नाही, वहिनी आणि गिरिजा ना तुला काहीच सांगत नाही. आता त्या पुजाऱ्याने येऊन आम्हाला सांगितलं, आता तो गावभर सांगेल. मग लोक येऊन प्रश्न आम्हाला विचारतील तर आम्हाला उत्तर द्यावी लागणार ना. प्रसाद, तुका कळता ना आम्ही काय बोलतो होता. आज जर त्या सगळ्यांका ढिले सोडलंच ना तर उद्या काय परिस्थिती निर्माण होईल याचा विचार कर. विचार पण केलाय आणि ठरवलंय पण. हा, अरे मग जे काय ठरवलंय ते इथे उभा राहून त्याचा काय उपयोग होणार आहे का. आता हा प्रसाद मयेकर त्यांना प्रश्न विचारणार आणि त्या प्रश्नाची उत्तरं हे असे सगळे देणार. हा, अरे आपलं नाव आहे प्रसाद मयेकर. हा, प्रसाद मयेकर नाव आहे आपलं. प्रसाद मयेकर. प्रसाद मयेकर ना आपलं. प्रसाद. शिरा घाला याच्या तोंडावर. अरे ज्या घोड्यावरती डाव लावला तोच घोडा लंगडा निघाला. हो गिरिजाक माझे पाय धरूक लावीत असा माका वाटला, पण होच स्वतःच्या पायावर उभं राहू शकणार नाही. हट. हो ना. ही फाईल त्यांना द्या. गिरिजा, तुझी नजर काढू का? का? अगं केवढी फ्रेश आणि खुश दिसतेस. अशीच राहा नेहमी. मी नेहमी अशीच असते ग. ए, मला नको सांगूस हा. तुला चांगलंच ओळखते मी आणि रोज बघते तुला. पण आज ना तू अशी अशी पूर्वीसारखी म्हणजे पहिल्या गिरिजासारखी एकदम खुश दिसतीयस. काय काय कारण आहे? विक्रांत. काय? विक्रांत? सांग ना. गिरिजा, माझी उत्कंठा ताणू नकोसा. काय झालंय? पटकन बोल. तो आय लव्ह यू म्हणाला का?
आय लव्ह यू या 3 शब्दातच आनंद आहे असं का वाटतं सगळ्यांना? अगं एक मुलगा आणि ए बाई तुझी बडबड बंद कर आणि ही फिलॉसॉफी आहे ना ती बाजूला ठेव. विक्रांतमुळे तू आनंदी काय ते कळू देत मला. हर्षदाचं लग्न आणि त्यात येणाऱ्या अडचणी. नेहमीच काही ना काही प्रश्न समोर येत होते आणि आता तर परिस्थिती अशी आली होती की खरंच हर्षदाचं लग्न मोडतंय की काय असं वाटत होतं. पण विक्रांतने सगळं सावरून घेतलं. तो योग्य ठिकाणी योग्य वेळी पोचला बघ. केवढं बोलतेस त्याच्याबद्दल, केवढं कौतुक ते. हे बघ तो मित्र म्हणून एवढा चांगला आहे म्हणजे लाईफ पार्टनर म्हणून असेलच ना. झालं तुझं सुरू. माझं काय सुरू? 1 मिनिट अगं तू सुरू कर. म्हणजे योग्य वेळी योग्य ठिकाणी होता म्हणजे तुला कळत नाहीये का तोच योग्य आहे. त्याचं प्रेम आहे ग तुझ्यावर. प्रेमासाठी करतोय सगळं तो. नाही ग सोनू, मी ओळखते ना त्याला. तो माझा चांगला मित्र आहे आणि तो सुद्धा हे सगळं आमच्या मैत्रीसाठीच करतोय. गिरिजा तू आजूबाजूला उदाहरणं पाहतेस ना, काय वृत्तीची माणसं आहेत. एकीकडे तो नालायक जैन. सोनल हळू जरा. अरे नाही म्हणजे एकीकडे त्याच्यासारख्या वृत्तीची माणसं आणि दुसरीकडे आपला हा विक्रांत चांगला माणूस. मग तू चांगल्या माणसाची नातं का नाही जोडतेस? सोनल कसं असतं ना, नातं जोडण्यापेक्षा ते जुळून आलं ना तर जास्त चांगलं असतं. आणि मला आता हे रिलेशनशिप प्रेम या गोष्टींमध्ये पडायचं नाहीये ग. तुला माहिती आहे माझ्या समोर माझं घर, माझं कुटुंब, माझी माणसं आहेत. त्यांची जबाबदारी आहे ग माझ्यावर. टाळ्या. गिरिजा अगं कधीतरी लग्न करावं लागणार आहे ना. ऐक माझं, विक्रांतपेक्षा चांगला लाईफ पार्टनर तुला शोधून सापडणार नाहीये. झालं बोलून. ड्युटीवर जायचं. तू ऐक माझं, तू विचार कर गिरिजा. हॅलो. हॅलो, विवेक बोलतोय. आज तुमचा मूड खूप छान दिसतोय. तुम्हाला कसं कळलं? नाही, एरवी तुमच्या बोलण्यातून संताप दिसतो, राग दिसतो. आज तसं काही वाटलं नाही.